पाऊस ना काही कामं होऊन देत नाही आहे पूर्ण. काय होतं, एकतर ऊन असतं दिवसभर 4च्या नंतर म्हणलं चला थोडीफार काय कामं होतील, पण पावसाचं नेमकं 4 वाजताच वातावरण असतं. भरपूर सारं वारं सुटणार, पाऊस येणार, एक एक गोष्टी आत घ्यायच्या, ह्यातच आमचा भरपूर असा वेळ जातो आहे आणि कामं तर भरपूर आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. काय केलं, गाईंना वरती आणलं, झाडाखालून वैरण दिली खायला आणि आभाळ केवढं आले बघा. दिवसभर आज मुरघासाची कुट्टी केली आहे, म्हणजे मकवानाची कुट्टी केली मुरघास बनवण्यासाठी, तेव्हा ते तिकडे कागदाखाली झाकून ठेवले. संध्याकाळी ते भरायचं. आता बघूया पावसाचा कसा गोंधळ होतोय. आधीच्या 4 बॅगा भरून ठेवलेल्या आहेत, अजून आम्हाला 3 बॅगा भरायच्या आहेत. तर बघूया पावसाचा काय काय गोंधळ होतोय ते. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर ही मका काढून झाली, थोडीशी राहिली. ते काय येत आहेत काका आणि दुपारी काढतात. ते सकाळी लवकर येतात, परत दुपारनं येतात काढतात. आणि म्हणलं चला काढून झाली तर बायका मोडायला लावूयात, कारण घरी एवढी सगळी काय मका झाली असती मोडून खरं, पण पावसामुळे आम्ही घाई करतोय. नाहीतर मका मोडायला काही जास्त अवघड नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. पण या पावसाच्या गोंधळामुळे गेल्या वर्षीसारखं जर झालं तर एवढी मोठी मका आपण थोडं पैशाकडे बघणार आणि मका वायपड जाणार आहे. तर आज म्हणून आम्ही काय केलं, बायका मका मोडायला लावलेल्या होत्या. पण ह्या बायकांचं खरं सांगू का तुम्हाला, खूप अवघड काम आहे. तर बायकांना आम्ही काय केलं, दुपारपर्यंत मका मोडायला लावली आणि नंतर म्हटलं थोडीशी राहिली आहे, मग त्याला ह्या सगळ्या खेळत बसतील म्हणून आम्ही परत दुपारनं काय केलं, त्यांना मिरची खुरपायला बसवलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी रात्री जरी पाऊस झाला होता म्हणून थोडं दुपारनं उशिरा आलो आणि दोघीजणींनी आम्ही सुरुवात केली मका मोडायला. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर अजून मकाची कणसं आहेत. ते काय करावं लागणार आहे, मला एक 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 पात घेऊन ती मका मला परत रिटर्न ती कणसं शोधून काढावी लागणार आहेत. आणि नंतर मग मका करायची आहे त्यावेळेस तिथं ढिगारा घालायचा नेऊन. कारण झालं असं आहे, बायका काय करतात गडबडीमध्ये कामं बरोबर करत नाहीत. भरपूर ह्याच्यामध्ये मका आहे. आणि माझ्यानंतर लक्षात आलं की हे त्यांना तरी बोलल्या आत्या की एक 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 चिपाडाची कणसं नीट काढा. आत्या त्यांच्या मी येऊसपर्यंत आत्यानी पूर्ण मागची काढली पण कणसं, तरी पण त्यांच्या डोक्यात येत नाही आहे की अरे आपण शेतकरी, ह्या शेतकऱ्याला ह्या गोष्टीसाठी किती कष्ट करावं लागते, ह्यांनी काय काय ह्याला म्हणजे मेहनत घेतली असेल. पेरणी, परत नंतर आळीचा फवारा, परत नंतर तणनाशक, किती किती म्हणजे त्याला खर्च आहे. तर आपण थोडंसं शेतकऱ्याचं बघितलं पाहिजे की शेतकऱ्याचं किती नुकसान होतं आहे. आपल्यासारखं आहे का बघा ना, प्रत्येकाचं तसं नाही आहे. तर एक 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 कणीस काढून व्यवस्थित टाका. त्यांना कितीतरी वेळा म्हणलं, ताई, मावशी, आजी जाऊन देऊ नका, वाया जाईन. धड जनावरांना पण नाही, धड कोणालाच नाही, अशी गत आहे. ते काय नंतर आम्ही सगळं मकवान पेटवून देणार आणि मग काय त्याच्यात ती मका जुळून जाणार. पण काय करायचं, त्यांना आमचं सांगितलेलं पटतच नव्हतं. त्यांचं त्यांचं चालू होतं. आणि कसं सांगू का तुम्हाला, कामगारांना बोलायची पण पंचायत आहे. कारण आपण जास्त बोलायला गेलं की ते काय करतात, मग थोडंसं कामाचा आळस करतात आणि म्हणतात असं आहे, आपल्याला मालक बोलतोय तसं आहे बोलतोय, मग आपण काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे गोड बोलून एकतर कामाला का माणसं मिळत नाही आहेत. बाहेरगाववरनं हे सासूरं तुम्हाला माहितीच असेल, तर वैरागजवळ सासूर आहे, तिथून ह्या बाया आम्ही कामाला बोलवलेल्या आहेत. बायकांची पगार 350 रुपये, एका बाईच्या मागे 100 रुपये टेम्पोवाल्याला द्यायचे. तर झालं असं की एका बाईला पडतात किती, 450 रुपये पडतात हजेरी. आणि पहिल्या दिवशी तर काय बोलवल्या, तर दोन जार घेऊन आल्या आणि म्हणल्या 50 रुपये जारचे, आम्हाला थंड पाणी दिवसभर लागतं. अरे म्हणलं काय ह्यांची आयुष्य खरंच. म्हणलं उद्यापासून जार आणू नका, मी थंड फ्रीजमध्ये पाणी ठेवते, माठातलं पाणी आमच्याकडे जार आहे. म्हणलं तुम्हाला दिवसभर लागन तेवढं मी थंड पाणी पुरवते, पण विकतचा काय जार आणू नका. 50 रुपये मी गणेशला एखाद्या वेळेस त्याने खायला मागितलं तर आपण थोडं कानकून करतो, आणि खरं तर एवढा महाग जार भेटत नाही. पण आता काय करणार, त्यांच्या पुढे ते जे म्हणतील तेच खरं धरावं लागतं. 50 तर 50. त्यांनी पगार घेताना आदल्या दिवशी काय झालं, एक दिवस त्या आल्या होत्या मंगळवारी, मग बुधवारी त्यांचा बाजाराचा दिवस असतो वैरागला. मग त्यांनी काय केलं, जी एक दिवसाची पगार होती ती फोनवर मागवून घेतली आणि पगारी सोबत त्यांनी स्पष्ट सांगितलं की 50 रुपये आमचे जारचे तुम्हाला द्यावे लागतील. आणि मी घरून येताना झालं आहे आज असं, मी पाणी सोडलं टाकीमध्ये गाईंच्या आणि गणेशला देताना सांगायचे विसरून आले. मग आमचं घर पहिलं टोक आणि आमची विहीर दुसरं टोक, म्हणजे हे पूर्ण रान 3 एकर आहे. मग आता मी जर इथून आवाज गणेशला दिला तर जायचा पण नाही आणि घरी फोनही नाही आहे. तर मग आता मला काय करावं लागणार आहे, मोटर जाऊन बंद करावी लागणार आहे. ते चला मोडता मोडता हे लक्षात आलं. मग काय केलं, चला म्हटलं आधी मोटर बंद करूया, तुम्हाला मी आमची विहीर पण दाखवणार आहे. विहीर पावसात पूर्ण भरलेली असते, पण आता झालं असं आहे बघा, तिकडे आत्या मोडतायत आणि ती नारळाचं झाड दिसतंय का, तिकडे आमचं घर आहे. आता मी एवढ्या लांब चालत जायचं आणि घरी गेले की झालं दुसरंच काम हातात येतं आणि ज्या कामासाठी मी आले ते कामच होणार नाही. तर आता मी काय करते, मोटर बंद करते आणि परत जी राहिलेली मका आहे ती मोडायची. आणि मग नंतर आमचा पूर्ण एक दिवस
मका गोळा करायला जाणार आहे. तर तोही मी तुम्हाला पुढे त्याचा पण व्हिडिओ दाखवते की आम्ही ह्या मकाची अख्खी स्टोरी काढण्यापासून, खरं तर आधीचे व्हिडिओ घेऊन जर ठेवले असते तर पेरणी बिरणी सगळं तुम्हाला दाखवले असते. पण आता माझ्याकडे सध्या जे काढायपासून मोडायपासून ते आम्ही गोळा करण्यापर्यंत मी तुम्हाला दाखवेल आणि नंतर मस्तपैकी त्याचा व्हिडिओ जी मशीन आल्यानंतर केल्यानंतर दाखवेल. तर इकडे आमची विहीर आहे. आता मोटर बंद करते. विहिरीत पाणी किती ते तुम्हाला दाखवते. जास्त पाणी नाही आहे. झालं असं आहे की मकाचे 2 प्लॉट होते. ज्वारीला पण 2-3 पाणी दिलं आणि मकाला पाणी जास्त लागतं. उशीर झालेला आहे मका पेरायला, त्याच्यामुळे मका ही उन्हाळ्यात गेली आणि भरपूर असं मकाने पाणी घेतलेलं आहे. तर इथे ह्या आसरा आहेत आमच्या विहिरीवरच्या. तर चला पुढे विहीर आहे. पूर्ण पावसाळ्यात ही आमची विहीर भरलेली असते. आता काय झाले, इकडे भोगावती नदीला पाणी पण कमी झाले. मग त्या नदीचं पाणी कमी झालं की आमच्या विहिरीचं पण पाणी कमी होतं. तर ही आहे आमची विहीर, बांधलेली नाही आहे अजून. तर चला तुम्हाला पाणी दाखवते. पुढे पुढे गेल्यानंतरच पाणी दिसेल. आणि माझं तर असं आहे, मला भीती वाटते बाबा खाली पाण्यात बघायचं म्हणलं की मला भीती वाटते. तर पाणी खूप खोल असे, पूर्ण विहीर भरलेली असते. आमची विहीर काय बांधलेली नाही आहे, अजून बांधायची आहे. पण खाली खोल भरपूर अशी विहीर आहे. तर बघितली आमची विहीर तुम्ही. मला मागे एकदा कमेंट्समध्ये विचारलं होतं तुमची विहीर वगैरे दाखवा छानपैकी. तर आत्ता नाही, पण पावसाळ्यात खूप छान दिसते आमची विहीर, कारण पूर्ण पाण्याने भरलेली असते. आता काय एवढं पाणी खाली आहे, पण खाली ह्याच्यातमध्ये पाणी पूर्ण असं खाली पाणी असल्यामुळे आमच्या ना विहिरीमध्ये खाली आम्ही बोर घेतलेले आहेत. कारण पहिलं विहीर खणली पण पाणी कमी लागल्यामुळे नंतर मग आम्ही बोर घेतले. तर आत्या काय झालं, मका जी काढली आहे ती मोडायला आल्या होत्या. मका काढलेली मोडायलाच म्हणते, मोडून मका झाली आहे, गोळा करायला आल्या होत्या आणि आम्ही दोघी येणार होतो. तर झालं असं की हे बघा आभाळ पण केवढं आले आणि परत मग मी यायचा माझा प्लॅन कॅन्सल केला, कारण मग तेवढी आत्याने गोळा केली आणि लाकडं घेऊन घरी गेल्या. आणि झालं असं की मला नंतर गाई आणायच्या, त्यांना वैरण टाकायची, अशी कामं ही झाली निघाली. आणि आम्हाला अर्धा मुरघास भरायचा राहिला होता. परवा काय झालं, मुरघास भरायला घेतला आणि पाऊस आलेला होता. मग ती अर्धी बॅग भरायची होती म्हणून मी काय खाली आले नाही. म्हणलं आता पोत्याने आपलं काम होणारच नाही, म्हणून मामांनी काय केलं, बाजूच्यांकडची ही जाऊन ट्रॅक्टरची टॉयली आणली आणि मग गणेशला ट्रॅक्टर चालवता येतोय. मग आम्ही काय केलं, असं पूर्ण भरून जिथे आम्हाला नेऊन टाकायचे, आम्हाला ह्या रानात मका ठेवायची नाही, कारण इथे डुकरं येऊन खूप असं हे करायला लागलेत, रानामध्ये मकाचं नाश करायला लागलेत. मग मामा म्हणले आपण इथं मका करायचीच नाही. आधीची थोडीशी आमची ते तिकडच्या रानात मका राहिली आहे. मग तिथेच ही कणसं आम्ही काय करतोय, गोळा करतोय, ट्रॅक्टरमध्ये भरून तिकडे नेऊन ढीग घालतोय, म्हणजे एकाच ठिकाणी काय होईल आणि तिकडे डुकरं काय जात नाही. तर भरपूर सारी डुकरांनी मका फोडून सगळ्या रानामध्ये केली आहे. तर आता ही शेवट खेप आहे, मी आणि मामा गोळा करतोय. भरपूर असं ऊन लागलेलं आहे, पण करायचा काय का आनंद आहे की बाबा चला आपलं एक काम पूर्ण झाले. पण हे काय काम पूर्ण झालेलं नाही आहे. माझा जीव मका गोळा करण्यापेक्षा चिपाडामध्ये जी कणसं गेली आहेत त्याच्यात जास्त गुंतला आहे. करायचं काय, आपल्याला ना आपण ते कष्ट घेतले, आपण ते करतोय, उन्हाचं एवढं करतोय, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याचं ते किती महत्त्वाचं आहे. ते बायकांनी काय केलं आहे मोडताना, म्हणजे कणसं भरपूर ठेवलेली आहेत. पण आता बोलण्यात अर्थ नाही, बोलायचं पण नाही त्यांना, कारण मग त्यांचं लगेचच कामामध्ये थोडंसं मग काय करतात, आपण जास्त हे केलं की थोडं कामाला पण मागे पुढं बघतात मग. आणि मग आता मला एक दिवस पूर्ण येऊन ह्या रानात परत हात फिरवायचा, मग ह्या रानातलं काम झालं म्हणायचं आणि मग हे मकवान पेटवून द्यायचं. आणि शेवट खेप घेऊन आजोबा आणि नातू निघालेले आहेत ढिगाऱ्याकडे. आणि आता मी पण जाणार आहे घरी, कारण ऊन बराच वेळ ऊन होतं आणि आत्ता बघा आभाळ आले. मग आता घरी जाऊन जेवण करतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर भरपूर असं ह्या मकानी वैताग दिला आणि आभाळ केवढं आले बघा. मगाशी इतका वेळ आम्हाला भरपूर असं ऊन लागलं आणि आता आभाळ आले, आता सावली पडली. आणि मगाशी काम करताना एवढं ऊन लागलं. तुमच्या कमेंट्स असतात की ते उन्हाचं काम करत जाऊ नका, सगळेजण आपल्या आपल्या म्हणजे तब्येतीची काळजी घ्या. तसं खरंच मनापासून धन्यवाद, पण नाईलाज आहे. कधी कधी काय करावं लागतं, उन्हाचा पण न विचार करता. ते पोरगं आमच्या मागं बिचारं दिवसभर उन्हात ट्रॅक्टर घेऊन फिरतंय, पण काय करायचं, आज नाईलाजाने आम्ही दिवसभर, म्हणजे दिवसभर नाही, सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत मकाची कणसं गोळा केली. आणि आता मी जाणार आहे गायींच्या इथून. तुम्हाला गायींची पुढे गेले की सावली दाखवते. खूप छान अशी गायींला सावली आहे. दिवसभर आमच्या गायी 10च्या नंतर इथेच असतात. इथं शेणाचा ढीग केला आहे त्यांचा. 4 वाजता जेव्हा गायी नेऊ त्यावेळेस यायचं इथं आणि पूर्ण शेण गोळा करायचं आणि मग नंतर गायींना वरती घेऊन जायचं. आता हेच आम्ही काय करणार आहे, शेण म्हणजे शेणखत जो आहे हा ढिगाऱ्यावरचा, इथे जवळच रान आपल्या बोरीचं आहे, तिथे काय करायचं, तो खत जो आहे तो बोरीला टाकायचा आहे. तर हे बघा मस्त अशा सावलीला सगळ्या गायी छानपैकी बसलेल्या आहेत. आणि इथे काय झाले, भरपूर लिंबाची झाडं आहेत. इथं विहीर आहे, खरं आमची जुनी विहीर आहे, पण ती बुजून गेलेली आहे, थोडीशी अशी खोल राहिलेली आहे. पण प्रत्येक गाईला बसायला पण भरपूर जागा आहे आणि सावली तर अशी म्हणजे उन्हाची ना खूप छान आहे.
तर बघा सगळ्या जणी निवांत सावलीला बसलेले आहेत. आता नंतर येऊन सगळं इथलं काय करायचं, ह्यांना वरती घेऊन गेलं की सगळं जे काय इथं शेण पडले ते गोळा करून त्या ढिगाऱ्यावर टाकायचं. त्या बिचारीला बघा किती हे वाटते, माझ्याकडे आल्यापासून बघते. हे बघा किती मस्त अशी झाडं, सगळी झाडं लिंबाची काय झालेली आहेत, सगळी चिटकून चिटकून झाडं आहेत. त्याच्यामुळे सावली ह्या जी बसायला पण जागा खूप छान आहे. त्याच्यामुळे गायींचं काही टेन्शन नाही, छानपैकी त्यांना सावली आहे. मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये.